शेतकरी मित्रांनो नमस्कार. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलंय आणि लगेच कर्जमाफीची केवायसी करण्यासाठी सीएससी सेंटरला चाललो तर मात्र मग थांबा, कारण की तुमची एक चूक आणि कर्जमाफी योजनेतून कायमस्वरूपी परमनंटली अपात्र. हा नक्कीच मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेतून तुम्ही कायमस्वरूपीचे अपात्र होऊ शकतात. आता याला तुम्ही एखादी साजिश किंवा याला षडयंत्र काय जे म्हणायचं ते म्हणू शकता, परंतु हेच रिअल आणि हेच रिॲलिटी हेच सत्य आहे मित्रांनो. या संदर्भातील सखोल डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, कारण की सुमारे पहिल्या यादीमध्ये जवळपास 400 ते 600 शेतकऱ्यांचे नाव आले, ते 600-500 अधिक शेतकऱ्यांचे. आणि परंतु जी दुसरी यादी आता शासनाच्या माध्यमातून प्रस्थापित करण्यात आले, जे काही प्रस्तुत करण्यात आले, याच्या माध्यमातून तब्बल 17 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफी योजनेमध्ये आता दुसऱ्या यादीच्या लिस्टमध्ये इथे आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून. परंतु आता काय होऊ लागलं की गावखेड्यामध्ये आणि एकीकडे सर्व दूर शेतकरी बांधव काय करू लागले की कर्जमाफीच्या यादीत नाव आलंय की मग मात्र काय आहे की कोणी काही म्हणतं कोणी म्हणतं की कर्जमाफीची यादीत नाव आलं, केवायसी करून घ्या, आधार प्रमाणीकरण करून घ्या, इतर विविध कामे. परंतु कर्जमाफीची केवायसी करायला चालले असाल आणि जर कधी त्या दरम्यान एक चूक केली तर मग तुम्ही अपात्र इथे होणार मित्रांनो. हेच रिअल सत्य आहे. आता ती चूक काय आहे आणि ते थोडक्यात तुम्हाला एवढ्याच्या माध्यमातून सांगू शकतो मित्रांनो. या कर्जमाफी योजनेमध्ये काही अटी आहे. आता त्या अटी ओपनली कोणी सांगितलं नसेल किंवा शेतकऱ्यांना त्या माहिती नसेल. त्या म्हणजे असं आहे की तुमचं कर्ज खात्यामध्ये जी काही रक्कम आहे, मुद्दल प्लस व्याज ही किती आहे, आणि जी कर्जमाफी यादी प्रस्तुत झाली आणि ते यादीमध्ये तुमचं नाव आलं, जर कधी तुमचं नाव आलं नसेल याच्यासाठी काय करायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे नाव येऊ लागले किंवा येणार आहे आणि आलं असेल यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे. जर कधी यादीत नाव आलं नाही, त्या यादीमध्ये जे काही कर्ज खात्याची रक्कम आहे ती किती आहे, आणि याचबरोबर तुमची बँकेत जे काही तुमचं कर्ज खातं आहे त्याची मुद्दल आणि व्याज याची रक्कम किती आहे. एक्झाम्पल जर कधी घ्यायचं म्हटलं तर तुमचं 1,90,000 रुपये बँकेच्या कर्ज खात्याची रक्कम आहे, मुद्दल प्लस व्याज 1,90,000 रुपये. आणि जर कधी यादीमध्ये तुमच्या नावाने 1,90,000 रुपये एवढी रक्कम आली असेल यादीमध्ये, तरच तुम्हाला त्या केवायसीचा फायदा तिथे होणार आहे, नसता त्याचा फायदाही होणार नाही आणि तुम्ही कर्जमाफीमधून अपात्र होणार आहे. जर कधी तुम्ही केवायसी केली आणि जर कधी तुमची 1,90,000 कर्ज खात्याच्या बँकेमध्ये रक्कम आहे आणि तुमची त्याच्यावरती जी काही यादी आली त्या यादीवरती तुमची रक्कम आली की 1,70,000 किंवा 1,80,000, तर मग मात्र तुम्हाला नो चान्स राहणार आहे. कारण की ज्यावेळेस केवायसी तुम्ही कर्ज खात्याची इथे करू लागला आधार सोबत त्याच्या माध्यमातून, तर काय होऊ लागलं की एकदा केवायसी केली की मग मात्र तुमचं अकाउंट पूर्णतः व्हेरीफाईड तिथे होऊन जाऊ लागलंय आणि तुम्हाला पुढे चालून कर्जमाफीच्या योजनेमध्ये जे काही बदल करायचे असते ते केवायसी झाल्याच्या नंतर त्याचा कोणताही ऑप्शन ते उपलब्ध नाही आहे मित्रांनो. म्हणून अगोदर चेक करा. अगोदर तुम्ही केवायसी करण्याच्या अगोदर तुम्हाला प्रोसेस थोडक्यात सांगू शकतो. अगोदर तुमचं नाव आलं, तुम्ही चेक केलं एखाद्या झेरॉक्सच्या दुकानावरती सीएससी सेंटरला तुमचं नाव आलं म्हणून तुम्ही थेट तिथे केवायसी न करता अगोदर आपल्या बँकेत जा, ब्रांचला व्हिजिट करा, तिथे मॅनेजरला विचारा की आपले टोटल जे कर्ज खात्याची रक्कम आहे ती म्हणजे मुद्दल आणि प्लस व्याज ही रक्कम किती होऊ लागली, आणि ती रक्कम तिथून चेक केली. जर कधी तुमची 1,90,000, एक उदाहरण देऊ लागलो तुम्हाला समजण्यासाठी, जर कधी तेवढी असेल आणि ज्या वेळेस तुमची कर्ज खात्यामध्ये जी काही तुमची यादी तुमची यादी आली त्या यादीमध्ये तुमचं नाव आलं आणि त्या यादीमध्ये जर कधी ती रक्कम मॅच होत असेल, सारखी उतरत असेल, तरच मात्र तुमची कर्ज खात्याच्या याची केवायसी करा. आधार व्हेरिफिकेशन जे काही तुम्हाला आधार पडताळणी करायची ते करा, नसता तिथे करू नका. अगोदर जर कधी तुमचं आणि जर कधी ती सारखी आली नाही तर मग याच्यासाठी काय उपाय आहे ते थोडक्यात सांगू शकतो. तर मग तुम्हाला बँकेत जायचं, तिथे मॅनेजरला सर्व काही तुमच्या कर्जमाफी यादीत नाव आलं त्याला सांगायचं, मग ते बरोबर त्यांच्या माध्यमातून सर्व काही प्रोसेसिंगच्या माध्यमातून ते करून देईल. ते बँकमध्ये ती पुढली प्रोसेस असते ती तर आपल्याला सांगता येणार नाही. परंतु बरेच काही शेतकरी ही चूक मात्र नक्कीच करू लागले. काय होऊ लागलं की कर्जमाफीच्या यादीत नाव आलं की घाईगडबडीने झेरॉक्सच्या दुकानावरती जातात, तिथे केवायसी करतात, मग केवायसी झाली की मग मात्र दुसरा त्यांना चान्सेस उपलब्ध नाही, नो चान्स, वन मिस्टेक आणि सर्व काही फेल, म्हणजे तुम्ही कर्जमाफीतून अपात्र. आता हे झालं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं पहिले किंवा दुसरे. हालाकी पहिल्या यादीमध्ये सुमारे काही किंचितच शेतकऱ्यांचे नाव आले, परंतु दुसरी यादी जाहीर झाल्याच्या नंतर तब्बल 17 लाख शेतकऱ्यांची नावं इथे आलेली आहे. आणि अद्याप ज्या शेतकऱ्यांची नावं आले नाही त्यांच्यासाठी काय उत्तर आहे, तर त्यांच्यासाठी मित्रांनो अद्याप जर काही तुमचं आधार प्रमाणीकरण झालं नसतं तर त्याला चेक करा आणि सर्व काही क्लिअर असेल देखील तरी देखील नाव नसेल
आले तर मग मात्र तुम्हाला अद्याप काही दिवस प्रतीक्षा वाढते बागावं लागणार आहे, कारण की अद्याप 36 लाख शेतकरी या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र बसणारे 36 लाखहून अधिक तर दमादमाने ते देखील येऊन जाईल असं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागलं, कारण की अजून अर्ध्याच्या वर शेतकरी किंवा अर्धे शेतकरी त्या कर्जमाफीसाठी पात्र आहे. हे बऱ्याच काही शेतकऱ्यांना माहिती माहीत नव्हती, म्हटलं आपल्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल लाईक देखील करू शकता आणि पुढील माहिती असलेच महत्त्वपूर्ण असं अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करू शकता. खूप खूप धन्यवाद.